नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भाग 5 मध्ये पेसा शिक्षक भरती संदर्भात जे आपण प्रश्न बघतोय त्या प्रश्नासंदर्भात ह्या ठिकाणी माहिती अभ्यासणार आहोत। तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आजच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपण आदिवासी विकासासंदर्भात किंवा इतर विभागीय परीक्षेसंदर्भात जे प्रश्न विचारले जातात असे प्रश्न आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासतोय। चला आपण प्रश्नाला सुरुवात करूया। काल आपण 210 नंबरचा प्रश्न बघितला होता की 1949 साली प्रकाशित झालेले अमंग द गोंड्स ऑफ आदिलाबाद हे सेतू माधवराव पगडी यांचे पुस्तक आदिवासींच्या सांस्कृतिक जीवनाची ओळख करून देणारे आहे। त्यामध्ये त्यांनी परधान, गोंड, कोलाम या आदिवासी जमातीच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनासंबंधी तसेच लोककथांचाही परिचय करून दिलेला आहे। 211 नंबरचा प्रश्न आहे, डॉक्टर प्रभाकर मांडे व डॉक्टर सरोजिनी बाबर यांचे लोकसाहित्य क्षेत्रातील कार्य मोलाचे आहे। त्यांचे 1983 साली आदिवासींचे सण आणि उत्सव हे संपादित पुस्तक प्रकाशित झाले आहे। 212 नंबरचा प्रश्न आहे, डॉक्टर सुदाम जाधव यांचे 1982 साली भिल्ल जीवन आणि आविष्कार हे पुस्तक प्रसिद्ध झाले। त्यामध्ये त्यांनी भिल्लांच्या सामाजिक जीवनाचे सविस्तर विवेचन केले आहे। त्यानंतर 1996 मध्ये त्यांचे आदिवासी लोकसाहित्य या नावाचे पुस्तक प्रकाशित झाले। 213 नंबरचा प्रश्न आहे, डॉक्टर शैलजा देगावकर यांचा विदर्भीय आदिवासी जीवन आणि सांस्कृतिक हा ग्रंथ 1989 मध्ये प्रसिद्ध झाला। त्यानंतर 1993 मध्ये महाराष्ट्रातील आदिवासींचे लोकसाहित्य हे पुस्तक प्रकाशित झाले आहे। 214 नंबरचा प्रश्न आहे, 2001 मध्ये डॉक्टर शैलजा देगावकर आणि डॉक्टर रा.गो. देगावकर यांचा आदिवासी विश्व हा ग्रंथ प्रसिद्ध झाला। 215 नंबरचा प्रश्न आहे, 1989 मध्ये डी.जी. पाटील यांचा पावरा समाज आणि संस्कृती हा ग्रंथ प्रसिद्ध झाला। यामध्ये त्यांनी पावरा जमातीच्या आर्थिक आणि सांस्कृतिक जीवनाचा परिचय करून दिलेला आहे। 216 नंबरचा प्रश्न आहे, कोलाम आदिवासी जमातीला प्रामुख्याने डोंगराळ आणि जंगलाच्या भागात वेगळे गाव म्हणजे पोड तयार करून राहणे त्यांना आवडते। नवीन पोड वसण्यापूर्वी कोलामातील निवडक मंडळी वस्तीसाठी योग्य जागा निवडून त्या ठिकाणी मोराम देवाची पूजा आधी करण्यात येते। 217 नंबरचा प्रश्न आहे, कोलाम आदिवासी जमातीचा गाव बांधणी हा सण सगळ्यात वेगळा आणि महत्त्वाचा आहे। कोलामाच्या भाषेत या सणाला साती असे म्हणतात। 218 नंबरचा प्रश्न आहे, राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाला 12 ऑक्टोबर 2018 रोजी 25 वर्षे पूर्ण झाली असून त्याची स्थापना 12 ऑक्टोबर 1993 साली झाली होती। 219 नंबरचा प्रश्न आहे, घटनाक्रम 124 अंतर्गत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी न्यायमूर्ती रंजन गोगोई यांची भारताचे 46वे सरन्यायाधीश म्हणून नेमणूक केली होती। 220 नंबरचा प्रश्न आहे, अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी वन हक्क मान्य करणे अधिनियम 2006 व नियम 2008-2012 असे आहे। 221 नंबरचा प्रश्न आहे, भाऊ मांडवकर यांनी 1981 साली कोरकू जमातीच्या जीवनावर प्रकाश टाकणारा आदिम हा ग्रंथ लिहिलेला आहे। 222 नंबरचा प्रश्न आहे, मध्य प्रदेश राज्यातील आदिवासी संग्रहालय श्यामला हिल्स भोपाळमध्ये आहे। त्याचे लोकार्पण तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जीने केले होते। 222 नंबरचा प्रश्न आहे, आदिवासी पावरा समाज हा महाराष्ट्रातील गुजरात, मध्य प्रदेश या सीमा भागात राहणारा समाज असून होळी अगोदर भोंगऱ्या, मेलादा इत्यादी उत्सव साजरे केले जातात। 224 नंबरचा प्रश्न आहे, पावरा आदिवासी होळीच्या अगोदर 15 दिवसापासून गेर नृत्याच्या तयारीस सुरुवात करतात, म्हणून होळीच्या निमित्ताने केल्या जाणाऱ्या गेर नृत्यासाठी पावरा लोक ख्यातनाम आहेत। 225 नंबरचा प्रश्न आहे, आलू सांग घरी
अन निजलू होता हे वाक्य ठाकर आदिवासी जमातीतील आहे. 226 नंबरचा प्रश्न आहे, ठाकूर आदिवासी जमातीतील पुरुष कमरेभोवती पांढऱ्या रंगाचा लंगोट बांधतात आणि अंगावरती बाही नसलेले वस्त्र घालतात. याला ते बंडी आणि कोपरी असे म्हणतात. 227 नंबरचा प्रश्न आहे, आदिवासी कातकरी जमातीला कथोडी असे देखील म्हणतात. या लोकांची उंची कमी असते आणि बांधा बहुतांश लोकांचा मध्यम स्वरूपाचा असतो. 227 नंबरचा प्रश्न आहे, डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर 14 एप्रिल 1891 ते 6 डिसेंबर 1956 अशी त्यांची कारकीर्द होती. 228 नंबरचा प्रश्न, आदिवासी हा इंग्रजीतील ॲबॉरिजिन या शब्दाचा रूढ मराठी पर्याय आहे. तसेच प्रिमेटिव्ह म्हणजे आदिम किंवा अप्रगत लोक आणि सॅवेज म्हणजे मागासलेले किंवा रानटी लोक असं म्हणून त्या ठिकाणी उल्लेख आहे. 229 नंबरचा प्रश्न, आदिवासी बोलींना लिपी नसते त्यामुळे आदिवासी समाज निरक्षर असतात. त्यांची मौखिक अशी भाषा आज पण त्यांनी टिकवून ठेवलेली आहे. 230 नंबरचा प्रश्न आहे, हाकारा हे भुजंग मेश्राम यांचे पुस्तक आहे. 231 नंबरचा प्रश्न आहे, राज्य निवडणूक आयोगाची स्थापना दिनांक 23 एप्रिल 1924 रोजी करण्यात आलेली आहे. 232 नंबरचा प्रश्न, शक्तिकांत दास रिझर्व्ह बँकेचे 25वे गव्हर्नर ठरलेले होते. 233 नंबरचा प्रश्न आहे, 11 डिसेंबर 2018 रोजी इम्फाळमध्ये एका सोहळ्यात मणिपूर राज्य सरकारने विश्वविजेती महिला मुष्टियोद्धा MC मेरी कोम हिचा मिथो इलिमा हा नागरी सन्मान देऊन गौरव करण्यात आला. मिथो इलिमा हा मणिपूर राज्य सरकारकडून दिला जाणारा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. 234 नंबरचा प्रश्न आहे, 2019 हे महात्मा गांधीजींचे शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती वर्ष होते. 235 नंबरचा प्रश्न आहे, दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा 2019च्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख अतिथी होते. 236 नंबरचा प्रश्न आहे, गोव्यात स्टार्टअप इंडिया व्हेंचर कॅपिटल शिखर परिषद 2018 मध्ये आयोजित केली होती. 237 नंबरचा प्रश्न, 8 सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस म्हणून पाळला जातो. 239 नंबरचा प्रश्न, 2018 मध्ये डेनिस मुकवेगे आणि नादिया मुराद यांचा शांततेसाठीचा नोबेल त्यांनी युद्धभूमीवर लैंगिक अत्याचाराचा वापर शस्त्रासारखा करण्याविरोधात लढा सुरू केला होता म्हणून देण्यात आलेला आहे. 240 नंबरचा प्रश्न, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे 31 ऑक्टोबर 2018 रोजी लोकार्पण झाले. ते साधू बेट केवडिया येथे जिल्हा नर्मदा गुजरात असून त्यांची उंची 182 मीटर आहे. त्यांचे शिल्पकार राम सुतार हे आहेत. 241 नंबरचा प्रश्न आहे, पेसा कायदा कधी लागू झाला? त्याचा पूर्ण अर्थ पेसा पंचायत एक्सटेन्शन टू शेड्यूल एरिया ॲक्ट 1996 असा आहे. बघा, त्यामध्ये पेसा संदर्भात माहिती बघायची झाली तर 24 डिसेंबर 1996 रोजी कायदा अस्तित्वात आला. या कायद्याअंतर्गत भारतातील एकूण 10 राज्यांचा समावेश होतो. म्हणजे विशेषतः मुख्य त्या ठिकाणी आदिवासी कम्युनिटी आहे अशा राज्यांचा त्या ठिकाणी समावेश होतो. त्यामध्ये 1 महाराष्ट्र, 2 गुजरात, 3 आंध्र प्रदेश, 4 मध्य प्रदेश, 5 झारखंड, 6 ओरिसा आणि 7 छत्तीसगड, 8 हिमाचल प्रदेश, 9 राजस्थान आणि 10 तेलंगणा या आदिवासी बहुल ठिकाणी पेसा कायदा लागू आहे. 242 नंबरचा प्रश्न आहे, पेसा कायदा 1996 हा महाराष्ट्रामध्ये 13 जिल्ह्यामध्ये लागू असून त्यामध्ये अहमदनगर, पुणे, ठाणे, पालघर, धुळे, नंदुरबार, नाशिक, अमरावती, जळगाव, नांदेड, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर हे 13 जिल्हे आहेत. 243 नंबरचा प्रश्न आहे, आदिवासी संस्कृती, चालीरीती, परंपरा या गोष्टीचे जपवणूक संवर्धन करणे तसेच आदिवासींना ग्रामपंचायतीमध्ये स्वशासन व्यवस्था बळकट करणे हे पेसा कायद्याचे मुख्य तत्व आहे.
244 नंबरचा प्रश्न आहे, आदिवासी क्षेत्रातील ग्रामसभेस आदिवासी क्षेत्राबाहेरील ग्रामसभेपेक्षा महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 54 ने विशेष अधिकार देण्यात आले असून त्यानुसार पेशा कायद्याची अंमलबजावणी केली जाते. 245 नंबरचा प्रश्न आहे, भारतातील राज्यघटनेमध्ये कलम 244(1) मध्ये 5व्या अनुसूचित क्षेत्राबद्दल तरतुदी केल्या आहेत आणि घटनेच्या 5व्या अनुसूचित राज्यपालांना आदिवासी क्षेत्राकरता विशेष उपाययोजना करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. 246 नंबरचा प्रश्न आहे, अनुसूचित जाती जमाती कायदा 1989 मध्ये लागू झाला असून त्यामध्ये एकूण 23 कलमे आहेत, म्हणजे ॲट्रॉसिटी ॲक्ट. हा आपल्याला माहिती असणं विद्यार्थी मित्रांनो गरजेचे आहे. 247 नंबरचा प्रश्न आहे, मीना आदिवासी जमात ही राजस्थान राज्यामध्ये आढळून येते. 248 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रामध्ये आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे या ठिकाणी आहे. 249 नंबरचा प्रश्न आहे, अंदमानी ही भारतामधील सर्वात लहान आदिवासी जमात आहे. 250 नंबरचा प्रश्न 250 नंबरचा प्रश्न आहे, 339 या कलमानुसार केंद्र शासन राज्यांना आदिवासी योजना राबवण्यासाठी सांगू शकते. आणि 251 नंबरचा प्रश्न आहे, अमरावती जिल्ह्यामध्ये मेळघाटात कोरकू ही आदिवासी जमात बहुतांश आढळते. बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्या ठिकाणी आदिवासी डोंगऱ्या देवामधील पावरी वादक कधीकधी तुम्हाला इमेजेस देऊन ती इमेजेस कशा संदर्भात आहे हे सुद्धा विचारलं जातं, त्यामुळे तुम्हाला ती इमेजेस माहिती असणं गरजेचे आहे. आता बघा ह्या ठिकाणी 2मध्ये वाघ्याची भैरव गाणे म्हणणारे आदिवासी मुलं दिसून येतात. पहिल्यामध्ये आदिवासी डोंगरा देवामधील पावरी वादक दिसतो. त्यानंतर 4 नंबरमध्ये निसर्गपूजक कोकणा आदिवासी समाज दिसतो. 5मध्ये आदिवासी नैसर्गिक पद्धतीने मासे पकडण्याची जी शैली आहे किंवा जे साहित्य आहे हे साहित्य तुम्हाला ह्या ठिकाणी दिसतं. हे अशा पद्धतीने जो प्रश्नसंच आपण चालू केला होता, एकूण 5 भागामध्ये आपण त्याची विभागणी केलेली आहे. सर्व व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक त्या ठिकाणी बघा, जेणेकरून तुम्हाला कोणताही प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर देता आलं पाहिजे. तुम्ही आपल्या मित्रांपर्यंत पण हे व्हिडिओ शेअर करा, त्याला लाईक करा, जेणेकरून मी अजून जे व्हिडिओ अपलोड करणार आहे तुमच्यापर्यंत योग्य वेळेमध्ये पोहोचतील. धन्यवाद.